शिरवली ग्रामपंचायतीचा भोंगल कारभार उघड. माझी वसुंधरा पुरस्कारावर प्रश्नचिन्ह. खालापूर तालुक्यात प्रतिष्ठेची मानली जाणारी शिरवली ग्रामपंचायत सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडली आहे. शिरवली, रानसई उचाट, तळाशी, वलवण, ढेबेवाडी, बर्गेवाडी, मल्हारनगर, धनगरवाडा आणि आदिवासीवाडी अशा सुमारे 1400 लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीचा विकास फक्त कागदावरच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थ विजय मोरे यांनी सरपंच महेश पाटील, ग्रामसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर थेट आरोप करत सांगितले की महाराष्ट्र शासनाची फसवणूक करून माझी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक पटकावण्यात आला. प्रत्यक्षात मात्र गावात मूलभूत सुविधांचा अभाव असून दाखवण्यासाठीच विकास कामांचे फोटो सादर करण्यात आले. स्वच्छतेच्या बाबतीत परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. गावात कचरा कुंड्या उभारल्या असल्या तरी त्यातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी जनावरे कचऱ्यातील सॅनिटरी नॅपकिनसारखा धोकेदायक कचरा गावभर पसरवत आहेत. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. पाणी पुरवठ्याच्या बाबतीतही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. जिथे GI पाईप टाकणे अपेक्षित होते तिथे प्लॅस्टिक पाईप वापरण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शिवाय पाण्याच्या साठवण विहिरींना झाकण नसल्याने त्यात कचरा पडत असून पाण्याची गुणवत्ता धोक्यात आली आहे. महिलांना एक दिवसाआड पाणी मिळत असल्याने त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गावातील रस्त्यांची अवस्था देखील अत्यंत खराब झाली असून वृक्षारोपणाच्या नावाखाली लावलेली झाडे देखभाली अभावी सुकून गेल्याचे चित्र आहे. यावरून ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा स्पष्ट होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान सरपंच महेश पाटील हे सोशल मीडियावर विकास कामांचे फोटो पोस्ट करून स्वतःची प्रतिमा उभी करत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती शून्य असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या सर्व प्रकारची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, तसेच माझी वसुंधरा अंतर्गत मिळालेल्या प्रथम क्रमांकाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आज महाराष्ट्र राज्याने माझी वसुंधरा म्हणून 5.0 याच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्याने आपल्या पंचायतीला शिरवलीच्या प्रथम क्रमांकाचा 1500 लोकवस्तीमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं. तर आम्हाला आनंदच या गोष्टीचा का आपल्या पंचायतीला अशा प्रकारे बक्षीस भेटतो आहे. तर आम्ही ह्याला विरोध करणं हे चुकीचं आहे. पण जी गोष्ट आज वास्तविक गावाची हालत काय आहे, जे झाडं लावलेत, जे पाण्याचा प्रॉब्लेम, रस्त्याचा विषय, याच्या सर्व प्रकारे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता कामं केलेत. आणि हे फोटो व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला, महाराष्ट्र राज्याला आज फसवलं जातं आहे. त्याच्यासाठी ही बाईट मी तुम्हाला देतो आहे का तुम्ही वास्तविक काय आहे गावात, कचऱ्याचं नियोजन काय आहे ते येऊन बघा. डम्पिंग ग्राउंडची अवस्था बघा, आदिवासी वाडीतले येणारे कचऱ्याचे प्रॉब्लेम बघा. तिथे सॅनिटायझर, पॅड्स, लहान मुलांचे हगीज असे वाऱ्यावर पडलेले आहेत. आज तिथे कुत्रे वगैरे, मांजरं वगैरे ते घेऊन इतर ठिकाणी टाकतात. त्याची कुठल्या प्रकारे विल्हेवाट लावायची, त्याचं नियोजन काय करायचं, ह्याचं कुठलंही नियोजन त्यांनी केलेलं नाही आहे. तसेच आमच्या इथे बर्गेवाडी, ढेबेवाडी इथे अंगणवाडी आहे, तिथे पण त्याच प्रकारे पॅड्स, हगीज पडलेले आहेत, त्याचं नियोजन नाही आहे. आज प्रत्येक वाडीत, गावात गेलात तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पाणी नाही आहे. जे जे गावामध्ये झाडं लावलेत त्या झाडांचे आज सुकून मरण पावलेले आहेत. त्यांना लावलेले नेट जळून गेलेले आहेत, कुठं पडलेले आहेत. त्याची दुरावस्था एकदम बेकार आहे. माझं सांगणं एकच आहे महाराष्ट्र राज्य सरकारला किंवा येथील रायगडचे जे CO आहेत त्यांना माझं सांगणं आहे का तुम्ही तुमचे प्रतिनिधी इथे गावात पाठवा. हे बक्षीस दिलं आहे, हे वास्तविक परिस्थिती तशी आहे का, जेणेकरून खरी परिस्थिती तुमच्या लोकांसमोर येईल. आणि गावाची काय अवस्था आहे, रस्त्याची हे किंवा कचऱ्याचे, पाण्याचे, हे सगळे प्रश्न तुम्हाला समोर दिसतील. महिलांचा आक्रोश काय आहे या गोष्टीबाबत, का महिला का आज ठाव फोडत आहेत का आम्हाला पाणी नाही. पाणी जरी आला तरी 2 दिवस, 1 दिवस गॅप टाकून येतो, तो पण पुरेसा भेटत नाही आहे. मग त्याचं नियोजन नाही आहे. मग हे जे बक्षीस दिलं आहे, हे बक्षीस दिलं हे माझी वसुंधराच्या अंतर्गत दिलेलं आहे. मग ते माझी वसुंधरा जे काय केलं आहे ते वास्तविक नाहीच आहे. आणि असेल तर ते तुम्ही येऊन समोर प्रत्यक्षात बघा का गावाची काय परिस्थिती आहे. गावातला रस्ता किती खराब आहे, वाडीतले
ते धनगरवाडी, आदिवासीवाडी, या वाडीतले रस्ते तसे आहेत. जे नियोजन केलं पाण्याचं, पाणी आणलं आज आपल्या गावाला जलजीवनचं, आज 3-4 वर्ष झाले ती पाईपलाईन येऊन पडून येते. आता गेल्या वर्षी काम चालू करणार म्हटले, आता चालू केला, अर्धं केलं, अर्धवट सोडून आज ते मोकले आहेत. जे केलं त्याला पण जे GIची पाईपलाईन पाहिजे तिथं त्यांनी फायबर पाईपलाईन टाकली 200 मीटरला. आम्ही वास्तविक तिथं जाऊन जागेवर सांगितलं असतं ते बोलतात आम्ही हे तात्पुरतं नियोजन केलं आहे. पण आपल्याला गव्हर्नमेंटने दिले GIची लाईन टाका, मग ही लाईन का टाकत नाही? मग ह्याच्या मागचं कारण का? तुम्ही काम पुढे का ढकलतात? आज जे जलजीवनचं काम आलं ते गव्हर्नमेंटकडनं दीपेश मोरे उर्फ बबलू मोरे यांनी घेतलं आहे. आज तो तिथे जागेवर येऊन पाहणी पण करत नाही. महिलांनी ग्रामस्थांनी त्याला फोन केला तर फोन उचलत नाही. येऊन जागेवर काय परिस्थिती, कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे, पाईप कितीपर्यंत खोल टाकले पाहिजेत, त्या पाईपाला GI लाईन कशा पद्धतीने जोडली पाहिजे आउट ऑफ कार्डाला, ते कसलंच लक्ष नाही त्याचं. म्हणजे पंचायत ही आज कामं करते असे दाखवते, पण ते कुठल्याही वास्तविक बघायला गेलं तर कुठलंच काम पूर्ण नाही आहे आणि स्वच्छ पण नाही आहे. तर तुम्हाला एक माझ्याकडनं महाराष्ट्र राज्याला एक आपल्या शिव मॅडमला एक नम्र विनंती आहे का तुम्ही येऊन ही वास्तविक परिस्थिती काय ही येऊन बघावी. शिरवली गावचे सरपंच महेश काशीनाथ पाटील हे आज फक्त सोशल मीडियावर आपली वाहवा करण्यासाठी फोटो व्हिडिओज टाकून त्यांचं कार्य दाखवत आहेत. पण वास्तविक बघितलं ना, जे जलजीवनची स्कीम आहे तिला जुनी पाईपलाईन जोडून गावाला पाणी दिलं आहे. ते पाणीचं साठा आहे, ती विहीर आहे, त्या विहिरीवर नाही कुठल्या प्रकारचं ढाकण, त्यात कचरा पडलेला आहे. मी आज ती शूटिंग काढून आणलेली आहे, तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं. आज गावाला पाण्याची मूलभूत गरज आहे, ती गावाला पाणी ज्या विहिरीमध्ये साठलं जातं त्या विहिरीची जोपासना केली पाहिजे. तिथं वरनं कापड लावून त्याला ढाकलं पाहिजे का जेणेकरून त्यात कचरा वगैरे बाहेरची वस्तू काय पडणार नाही. तो फिल्टर ज्या टाकीत येतो फिल्टर व्हायला, ती टाकी आज किती वर्ष झाली तशी जुनी आहे, तिला साफ नाही केले, तिच्यावर ढाकण आहे ते नावाला फक्त आहे. त्याची जी भिंत आहे ती आज पाणी थोड्या दिवसांनी फुटेल आणि पाण्याची टाकी खाली पडेल अशी अवस्था आहे. म्हणजे लोकांना फक्त दिखावा करायचा आहे का मी करतो आहे, पण ते पूर्णत्वाला नेणं नाही, पूर्ण काम करत नाही. आज जे गावातले रस्त्याची परिस्थिती पण तशीच आहे. वाडीत पाण्याचं, त्या वाडीमध्ये आदिवासी वाडीमध्ये पाईपलाईन फिरवलेली आहे, तलाशी वाडीमध्ये पाईपलाईन फिरवली आहे, ढेबेवाडी बर्गेवाडी पाईपलाईन फिरवली. आज 3 वर्ष 4 वर्ष आले तिचं कामच चालू आहे, पण त्याला अद्यापही पाणी नाही. आज बर्गेवाडी ढेबेवाडीत बघितलं तर बोरिंगच्या माध्यमातून पाणी जातो, तलाशीमध्ये बघितलं तर बोरिंगच्या माध्यमातून पाणी जातो. म्हणजे जी जलजीवनची तुम्ही स्कीम राबवले किंवा वॉटर स्कीम जी कुठली तुम्ही आणले ती राबवले, तिला पाणीच नाही. 3 वर्ष झाले. तर शिरोली गावाची पण परिस्थिती तीच आहे, बर्गेवाडीची ढेबेवाडीची पण तीच आहे, रानसेवाडीची पण तीच आहे, तलाशीची पण तीच आहे. म्हणजे तुमचं नियोजन कुठल्या प्रकारचं आहे? तुम्ही जे गावाच्या चांगल्यासाठी करताय, आम्हाला आनंद आहे तुम्ही चांगलं करत असाल तर, पण तुम्ही करताय हे फक्त दिखावा आहे. दिखावा नसून तुम्ही काय ते प्रत्यक्षात करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पण जर तुम्ही खोटे करत असाल तर आम्ही स्वतः महाराष्ट्र राज्य सरकारला आम्ही तुमच्या विरोधात कंप्लेंट करून तुमच्यावर कारवाई करायला लावू.